गाव नकाशामध्ये आदिला नदीचं पात्र कुठे 80 मीटर तर कुठे 60 मीटर आहे। त्यामुळे शासनाच्या गाईडलाईनचं पालन करणं सर्वांचं कर्तव्य आहे। पाटबंधारे विभाग जे मार्किंग देईल त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं। सोलापूर शहरातून वाहणाऱ्या आदिला नदीच्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन निर्धारणाचा विषय सध्या चांगला चर्चेत असून पाटबंधारे विभागाकडून मिळणाऱ्या अंतिम मार्किंगनुसारच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिला नदीलगतच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं होतं। संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं। यंदा पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनानं तयारी सुरू केली असून आदिला नदीच्या पात्राची निश्चित सीमा ठरवण्यासाठी पाटबंधारे विभागाला तातडीनं ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन मार्किंग करण्याची विनंती केली आहे। याबाबत बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की मी स्वतः याच भागातील असल्यानं नागरिकांच्या अडचणी आणि त्यांच्या भावना मला चांगल्या प्रकारे समजतात। नागरिकांचं आर्थिक नुकसान करणं हा प्रशासनाचा कोणताही उद्देश नाही। मात्र भविष्यात नदीपात्रालगत अनधिकृत किंवा नियमबाह्य पक्की बांधकामे होऊन शासनाच्या धोरणांचं उल्लंघन होऊ नये आणि नंतर नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरं जाऊ लागू नये यासाठीच ही प्रक्रिया राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। जे काही स्ट्रक्चर असेल त्यात आमचा महापालिकेचा कोणताही त्यात आमचं स्टँड नाही आहे की नदी डिक्लेअर करा, नाला डिक्लेअर करा। आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या ज्या बाउंड्रीज आहेत, जे नाल्याचं क्षेत्रसुद्धा आजच्या घडीला आमच्याकडे रेकॉर्डला नाही आहे। नाला कुठून कुठं जातो किंवा समजा ब्ल्यू लाईन किंवा रेड लाईन जर त्याला लागू होत असेल, आता ते सुद्धा त्या टेक्निकल विषय आहे, तो इरिगेशन डिपार्टमेंटचा विषय आहे। तो लागू होतो किंवा नाही लागू होता, तो नाल्याचं पात्र काय आहे त्याच्या बाउंड्रीज जर आम्हाला मार्क करून दिल्या तर त्याच्या अनुषंगाने जे काही लागू नियम असतील त्याच्या अनुषंगाने आम्ही मग बांधकाम परमिशन इश्यू करू शकू। भविष्यात कसं होतं, आम्ही यांच्याकडून इरिगेशन डिपार्टमेंटकडून ही बेसिक माहिती न घेतात जर बांधकाम परमिशन इश्यू केल्या तर अल्टिमेटली ते म्हणजे महापालिकेच्या दृष्टीनं चुकीचं होईल आणि नागरिकांनासुद्धा आम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो असं एक प्रकारे इनडायरेक्टली होईल। तर त्यामुळं जेव्हा कधी ही इरिगेशन डिपार्टमेंट आपल्याला त्याचं नदी असेल, नाला असेल, जे काय असेल त्याचं मार्किंग करून देईल, जर तिथं रेड लाईन ब्ल्यू लाईन लागू होत असेल तर त्याचं पण आम्हाला ते मार्किंग करून देईल। जेव्हा कधी आमच्याकडून प्राप्त होईल त्यानंतर आम्ही मग त्याच्या अनुषंगानं बिल्डिंग परमिशन आणि जे काही लेआउट वगैरे असतील त्याच्या परमिशन देऊ। महापालिकेचं त्याला नदीच म्हणावं किंवा नाला म्हणावं असं कुठलाही आमचा स्टँड नाही आहे। ते त्यांचा टेक्निकल विषय त्या डिपार्टमेंटचा, तो डिपार्टमेंट जे काही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल। यावेळी त्यांनी पुण्यातील मुळा मुठा नदी परिसराचा संदर्भ देत सांगितलं की तिथं नगर रचना विभागाची परवानगी असतानाही नदी परिसरात उभारण्यात आलेले सुमारे 36 आलिशान बंगले न्यायालयीन आदेशानंतर पाडावे लागले होते। कोट्यवधी रुपयांच्या बांधकामांवर बुलडोझर चालवण्याची वेळ आली होती। भविष्यात सोलापुरात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनी आणि प्लॉटधारकांनी काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। मला या ठिकाणी मी शासकीय अधिकारी आणि मला आपल्याच भागातला माणूस आहे, मला लोकांची काळजी आहे। लोकांचं बऱ्याचशा भागामध्ये असं पण दिसून आलं की आता एक्झाम्पल मी ह्याच्यात सांगू इच्छितो की अशाच साधारणतः काही वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडच्या मला वाटतं मुळा की मोठा नदीच्या पात्रामध्ये 36 मोठे बंगले बांधले गेले होते। त्याला महापालिकेच्या जे DDTP होती त्यांनी परमिशन दिलेली होती, परंतु अल्टिमेटली हे जेव्हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर तेव्हा सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आणि 3-3 कोटीचे असे 36 बंगले त्यांना पाडकाम करायला लागलं। तर हे सुद्धा भविष्यात जर असं आमच्याकडून चुकीचं काय काम होऊ नये, अल्टिमेटली जर समजा आता काही लोकांनी समजा चुकून त्या ठिकाणी प्लॉट घेतले असतील आणि त्या ठिकाणी जर भविष्यात काही आपदा निर्माण झाली, भविष्यात कुठलं रेखांकन आलं आणि त्या ठिकाणी लोकांनी पक्के बांधकाम करून जर आता यापूर्वी जे काय बांधकाम झाले त्याबाबत आम्ही काही मानवी दृष्टिकोनातून विचार करू, परंतु भविष्यात पण नवीन कुठले होऊ नयेत। आणि शेवटी कसं होतं, लोकवस्ती जेवढी वाढत जाते तेवढे इश्यू जास्त कॉम्प्लिकेटेड होत जातात। तर जर समजा भविष्यात त्या ठिकाणी जर काही होऊन अजून कॉम्प्लिकेशन लोकांना होऊ नयेत आणि असे कुठलेही शासनाच्या ध्येय धोरणांचं उल्लंघन होऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। आणि नागरिकांचं कुठलंही आर्थिक नुकसान करण्याचा आमचा उद्देश नाही आहे, परंतु शासनानं जी आपल्याला गाईडलाईन घालून दिलेले आहेत त्याचा आपण पालन सर्वांनी करणं अपेक्षित आहे। मी पण आहे, तिथले जे कोणी लेआउटधारक असतील त्यांनी करणं अपेक्षित आहे। त्या ठिकाणी जे काही नदीचं रेखांकन येईल किंवा जे ब्ल्यू लाईन रेड लाईन जर आलं ते येईल असं माहीत नाही मला,
पण आलं तर तेच मला फॉलो करणं आमच्याला सगळ्यांचंच कर्तव्य आहे. म्हणजे ॲज अ महापालिकेचा आयुक्त म्हणून मी किंवा असेल माझी पूर्ण जी टीम असेल बांधकाम विभागाची आणि नागरिक म्हणून, तर जी काही आपल्याला इरिगेशन डिपार्टमेंट गाईडलाईन्स देईल आणि जे काही रेखांकन देईल त्यानुसार आपण नियमानुसार आपण काम करूया. दरम्यान सांगली आणि कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर राज्य शासनानं सर्व प्रमुख नद्यांच्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सन 2022 पासून विविध ठिकाणी ही प्रक्रिया सुरू आहे. त्याच अनुषंगानं सोलापुरातील आदिला नदीसाठीही पाटबंधारे विभागाकडून मार्किंग करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं की पाटबंधारे विभागाकडून अंतिम सीमा निश्चित झाल्यानंतर नागरिकांनी आणि प्लॉटधारकांनी त्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं आवश्यक राहील. जे मार्किंग निश्चित होईल त्यानुसारच नियमानुसार कारवाई करण्यात येईल. त्यामुळं नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करावी असं आवाहनही त्यांनी केलं. वाटतं गेल्या 2-3 वर्षामध्ये सांगली आणि कोल्हापूरला जेव्हा पुराचं प्रमाण झालं तेव्हा माननीय मंत्री महोदयांनी सर्वच नद्यांचं ब्ल्यू आणि रेड लाईनचं मार्किंग करण्याच्या सूचना सगळ्यांनी दिलेल्या आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे 2022 पासूनच ही प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यात त्यांनी IIT बॉम्बेला सुद्धा म्हणजे त्यांची जी काही चर्चा झाली आमची इन्फॉर्मली, तर IIT बॉम्बेलाचा सुद्धा त्यांनी म्हणजे कन्सल्टन्सी आणि त्यांचं जे गायडन्स आहे ते घेतलेलं आहे. ते त्यांच्या डिपार्टमेंटचं आहे. फक्त आम्ही काय केलं की आमच्याकडं हे आल्यानंतर ते बऱ्याचशा बांधकाम परमिशन आमच्याकडे आल्या होत्या. मग त्या प्रलंबित आहेत म्हणून आम्ही त्यांना मागच्या 3-4 महिन्यापूर्वी त्यांना पत्रव्यवहार केला होता की लवकरात लवकर आम्हाला अवेलेबल करून द्यावं, की कारण बऱ्याचशा लोकांचे बांधकाम परमिशन त्यामुळं प्रलंबित आहेत. तर ते मागे 1-2 त्यांच्या CE साहेबांशी पण आम्ही फोनवर चर्चा केली होती. तर लवकरच ते आम्हाला उपलब्ध करून देणार असं त्यांनी आम्हाला माहिती दिली होती. पण जे काही निर्णय असेल त्याच्यामध्ये तो टेक्निकल त्या विभागाचा ते ज्युरिडिक्शन आहे, तर ते त्यात निर्णय घेतील आणि जेव्हा आम्हाला ते प्राप्त होईल त्यानुसार आम्ही त्यांच्या आलेल्या मार्किंगनुसार जे काही त्यांनी जे देतील त्यानुसार आम्ही नियमानुसार कारवाई करू. विशेष म्हणजे गाव नकाशानुसार आदिला नदीचं पात्र काही ठिकाणी सुमारे 80 मीटर तर काही ठिकाणी 60 मीटर रुंद असल्याचं दिसून येतं. त्यामुळं प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि तांत्रिक निकषांच्या आधारे पाटबंधारे विभाग ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन कशाप्रकारे निश्चित करणार याकडं शहरवासियांचं आणि नदीकाठच्या भूखंडधारकांचं लक्ष लागून राहिलं आहे. अंतिम मार्किंग नंतरच या विषयावरील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार असून पुढील नियोजनाचा मार्गही मोकळा होणार आहे.